खेळणार ना बाळाशी? मामी तुझं बाळ तर देवाघरी गेलं ना? कोणी सांगितलं तुला? मला माहितीये तुझं बाळ देवाघरी गेलं. नमिता, नमिता काय करतेस? त्याला मारावं ना असंच बोलतोय तू. आणि मला माहिती त्याला हे कोणी शिकवलंय. हजारदा बजावून सांगितलं होतं मी तुला मीरा, मला तुझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायची नाहीये म्हणून. तरी तूच ट्रीट केलंस ना मला का? आणि वर मला खोटं का शिकवतेस? नमिता जरा समजून घे ना ग. अगं तुझ्या मायेची माणसं आहेत तुझ्या आजूबाजूला. मग तुम्ही मायेची आत तर खोटं का बोलताय माझ्या बाळाविषयी? याद राखा, माझ्याविषयी आणि माझ्या बाळाविषयी काही खोटं नाटं मिहिरला सांगितलं असतं. ह्याच ना ह्याच जन्मी फेडायला लागतं आपल्याला. ज्यावेळी कोणतरी बाळ त्यांच्या हातात द्यायला तयार होतो तेव्हा त्यांनी हात आखडता घेतला आणि आता स्वतः पदर पसरतात तर दैवाने हात आखडता घेतलाय. त्याच्याकडे सगळे बरोबर हिशोब असतात, अचूक हिशोब सगळे. तुला बाळ पाहायचं असेल ना, त्यात झोपलंय, तू बघून ये ना. फक्त आवाज करू नकोस हा, नाहीतर उठेल. मी आले. बघितलंस ना, मग असं वाटतं कोणीतरी काळजावर निखारे ठेवलेत माझ्या. आता नाही ना रुसायचं, पटकन जाते आणि बाळाला घेऊन येते. छान आहे. खूप विचार करून सुद्धा मला असा कोणताच उपाय दिसत नाहीये रे, जेणेकरून आपण नमिताला न दुखवता तिला तिच्या खोट्या जगातून बाहेर काढू शकू. म्हणूनच काळजी वाटते मला. आधी घरातल्या घरात बारसं आणि मग 4-5 महिन्यांनी पार्टी. आणि बारसं जरी घरातल्या घरात असलं ना तरी आपण ते दणक्यात साजरं करूया. बाय द वे बाबा, बाळाचं नाव काय ठेवायचं हा कधी विचार केलायत का तुम्ही? नसेलच केला, पण मी ठरवलंय. म्हणजे अगदी मी आधीपासून ठरवलं होतं, बाळाचं नाव हे श वर्ण ठेवायचं. म्हणजे बघा, मुलगी झाली असती तर शुभवी आणि मुलगा झाला असता तर शाश्वत. कसं वाटेल ना? शाश्वत शुभंकर प्रधान. शाश्वत. गीता, बास झाला आता. स्टॉप दिस नॉनसेन्स. वेळेपर्यंत थांबव तुझा. अगं किती वेळ सांगितलं तुला मी, आपलं बाळ नाहीये. कळलं तुला? नाहीये आपलं बाळ. गीता, अगं कसं समजावून देऊ तुला? स्टिलबॉर्न बेबी. हॉस्पिटलमध्ये तर माझ्या बाळाविषयी तू अभद्र बोलतच होतास. आता इथपर्यंत मजल गेली तुझी. काय मिळालं हे सगळं करून तुला? काय मिळालं? मला माहिती हे सगळं त्या मीराचं कारस्थान आहे. तू पण त्या मीराला सामील आहेस ना? अरे पण माझ्या बाळाविषयी तू असं का बोलतो? तुला माझं बाळ कधी वाटलंच नाही का रे? तुला आशूचं बाळ महत्वाचं आहे. तुला माझं बाळ नकोय तर नको, लपटाला असं तरी नको ना म्हणून. सोड तुम्हाला काय सांगितलं मला. हात सोड. काय झालंय? तुला का नकोय माझं बाळ? माझं बाळ येते. वर्ष वाट पाहिजे. सोड तुम्हाला. माझं बाळाविषयी का? मीरा तू हात सोड. का बोलतो? प्लीज तुम्ही याला समजावून सांगा, ते माझं बाळ आहे.